वसईच्या आनंदनगर परिसरातील रहिवाशांना रेल्वे विरोधात आज रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे। एकीकडे रेल्वे चांगले प्रकल्प आणते, परंतु ते प्रकल्प लोकांच्या जीवावर उठलेत काय हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। वसईला 5वा आणि 6वा असा नवीन रेल्वे मार्ग जो आहे नव्याने उभारण्यात येणार आहे आणि त्यासाठी जवळपास 7 ते 8 बिल्डिंग ज्या आहेत की त्या तोडाव्या लागणार आहेत। लोकांचा बिल्डिंग तोडण्याला विरोध नाही, परंतु जे आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ती माफक दरात मिळाली पाहिजे ही लोकांची मागणी आहे। रेल्वेने या लोकांच्या इमारती आहेत की यांचा सर्वे केला आणि ज्या दुकानाची व्हॅल्यू 35 ते 40 लाख आहे त्याला अवघे 5 ते 7 लाख रुपये दिले जातात। काही दुकानांना अवघे 10 ते 12 लाख रुपये दिले जातात। म्हणजे जे पैसे रेल्वेच्या माध्यमातून येणार आहेत त्यात साधा छोटी खोली देखील येणार नाही। त्यामुळे ह्या पैशाचं नेमकं करायचं तरी काय? एकीकडे महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर समृद्धी महामार्ग आहे, मुंबई वडोदरा आहे, तसेच आता नव्यानं अलिबाग विरार कॉरिडॉर आहे। यासाठी 3 पट पैसे जे आहेत तिकडच्या प्रशासनामार्फत देण्यात आले। मग आम्हाला एवढे तुटपून जे पैसे का असा प्रश्न जे आहे या रहिवाशांनी विचारलेला आहे। या रहिवाशांना अवघे 5 ते 10 लाख रुपये दिले जातात। त्यांच्या दुकानाची व्हॅल्यू 70 ते 80 लाख रुपये आहे। लोकांच्या घराची व्हॅल्यू 40 ते 60 लाखाच्या घरात आहे। मग एवढे कमी व्हॅल्यू का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। रेल्वेने त्यांना फक्त एक नोटीसद्वारे सांगितलेलं आहे की तुम्ही ताबडतोब हे पैसे घ्या आणि तुमचं घर खाली करा। रेल्वे यांचं असंही म्हणणं आहे की रेल्वे यांच्याशी कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार असेल किंवा काही गोष्ट ऐकण्यास तयार नाहीत। या बिल्डिंग मध्ये लोकांच्या 2 ते 3 पिढ्या वास्तव्यास राहिलेल्या आहेत। अनेकांचे धंदे या दुकानांमध्ये झालेले आहेत। त्यामुळे आमच्या पुढच्या पिढीने नेमकं करायचं काय? हे 5 ते 10 लाख रुपये म्हणून आम्ही करणार काय असा प्रश्न जे आहे हा उपस्थित झालेला आहे। अगदी वसईच्या आनंदनगर परिसरात जर पाहिलं तर जिजे वर्धक शाळेपासून जर आपण सरळ गेलात तर अगदी वसई स्टेशन पर्यंत सर्व ज्या इमारती आहेत त्या तुटणार आहेत। रेल्वेने हे कुठल्या बेसिसवर हे कॅल्क्युलेशन केलं हा सवाल आता उपस्थित आहे। लोक कमालीत संतपलेले आज त्यांनी शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरलेले आहेत, थोडीशी पदयात्रा देखील केलेली आहे। परंतु येत्या काळात रेल्वेने आम्हाला जर माफक दरात म्हणजे योग्य नुकसान भरपाई दिली नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं। या रहिवाशांचं नेमकं म्हणणं तरी काय पण आहे? माझी पूर्ण बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये डॉर्मेंटरी आहे, त्याच्यावरती माझा व्यवसाय तोच आहे, त्याच्यावरती माझा घर चालू आणि फक्त 3 फूट रिक्वायरमेंट आहे जागा रेल्वेला माझी। मला ऑफिसर शिवराज दीक्षित म्हणून आहे, त्यांनी सांगितलं फक्त 3 फूट तुमची आम्हाला जागाची रिक्वायरमेंट आहे, तरी माझी पूर्ण जागा हे लोक घेतात आहे। आणि यांचं म्हणणं असं आहे की तुमचा पुढचा जर पिल्लर खाली आला तर पूर्ण बिल्डिंग येईल, म्हणून आम्ही परत तुम्हाला कशा बांधून देणार, म्हणून तुम्हाला तुमची पूर्ण बिल्डिंग आम्हाला पाहिजे। आणि हे लोक जे कंपन्सेशन देतात आहे त्याच्यामध्ये मला वाटते एक फ्लॅट तर सोडा, एक बाथरूम पण नाही आहे या रेटमध्ये, एवढा कमी कंपन्सेशन आहे। एक फ्लॅटची रजिस्ट्रेशन करायला गेले ना 5-6 लाख रुपये स्टॅम्प ड्युटीचा खर्च येतो आणि रेल्वे 8 लाख रुपये आम्हाला कंपन्सेशन द्यायला सांगते। त्याच्यामध्ये आम्ही परत घर कुठे घ्यायचा? नालासोपारामध्ये चालीमध्ये घ्यायचा? आणि व्यवसायाचं काय आमचा? आम्ही रस्त्यावरती येणार, आम्हाला खायचे वांदे होणार। सिंह है, मेरे सहयोग बिल्डिंग में मेरा फ्लैट है और शॉप है। सो अभी जो रेलवे ने हमको वैल्यूएशन दिया है उसका हार्डली वो 10 to 12 लाख है एरिया वाइज। किसी को 10 आ रहा है, किसी को 12 आ रहा है। तो आप सोचो कि 10 लाख में क्या बाहर हमको कहीं घर या दुकान मिल सकता है? पॉसिबल ही नहीं है। तो आप एटलीस्ट हमको उतना वैल्यूएशन दो कि हम घर के बदले घर ले सके, शॉप के बदले शॉप ले सके। हमारी बस इतनी ही डिमांड है और उचित जगह पे ले सके। ऐसा नहीं कि यहाँ से स्टेशन से उठाया और जंगल में फेंक दिया, तो वैसा भी नहीं चाहिए ना। और हम कोई इलीगल तो नहीं रह रहे हैं, ऐसी प्रॉपर्टी में तो नहीं रह रहे हैं कि हमारा इलीगल है। जो कल हमको आज 60 डेज का नोटिस दिया है उन्होंने और वो 60 डेज में आके तोड़ दे, तो हमारा ऐसा भी नहीं है कि हम कोई इलीगल जगह ले रहे हैं जो रेलवे हम पे जबरदस्ती कब्जा करे। हमारी मांग भी जो है वो भी वैलिड है। ऐसा नहीं है कि हम इनवैलिड बोल रहे। भाई हमको आप बेघर करोगे तो हमें घर चाहिए, तो हमें एटलीस्ट इतना अमाउंट दे दीजिए जो मार्केट वैल्यू है उस हिसाब से अमाउंट दीजिए कि हम घर के बदले घर ले सके और दुकान के बदले दुकान ले सकते। हमारा यही कहना है। विजय सामंत, काय नेमकी तुमचं म्हणणं काय? रेल्वेचा काय प्रोजेक्ट चालू आहे? रेल्वेचं 5व्या आणि 6व्या मार्गिकेसाठी जे अधिग्रहण चालू आहे समजा त्या संदर्भामध्ये आमच्या इकडचे 6 बिल्डिंग अफेक्ट होत आहे। आणि सुरुवातीला यांनी काय केलं की 44 बिल्डिंगला एक गॅजेट काढलं आणि सगळ्यांना संभ्रमात ठेवलं। सगळ्यांना वाटलं इथपर्यंत जाणार आहे, सगळं जाणार आहे, तर त्यांनी तोपर्यंत कुठली बाजू क्लिअर केली नाही। जेव्हा 44 बिल्डिंग वाले सगळे जाऊन तिथे एसडीओ ऑफिसला गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की खुलासा तरी करा, कारण त्या लोकांचे फ्लॅट विक्री खरेदी बंद झाली। लोक घाबरायला लागले की रेल्वेत जाणार तर आम्ही कसे घेऊ वगैरे। रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट थांबले। त्याच्यानंतर मग त्यांनी या सर्वे करून 6-8 महिन्यापूर्वी परत मार्किंग करून या 6 बिल्डिंग त्यांनी चिन्हांकित केल्या। त्याच्यानंतर आम्ही त्यांना विचारलं, सर्वेसाठी आम्ही त्यांना अडवलं
म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, तुम्ही आम्हाला काय रेट देणार ते क्लिअर करा, सर्व तुम्ही खुशाल करा, आम्हाला सरकारी कामात असतं काही इंटरेस्ट नाही आणि देण्यासाठी पण सगळे तयार आहे. नाही आम्ही तुम्हाला रेट नंतर कळू असं करून 3-4 महिने त्याच्यात काढले आणि अचानक एक नोटीस 18 फेब्रुवारीला आमच्या हातात पकडवली, हे तुमचे रेट आहे, हे घ्या, नाही तर आम्ही 60 दिवसात सगळी जमीन रेल्वेला हस्तांतर करून टाकू. काय रेट तुम्हाला दिला सर? रेट आता शिवशक्ती बिल्डिंगचं मी सांगतो 13 गुंठे जमीन आहे, 13.5 गुंठे, 20 शॉप आहेत, 70 फ्लॅट आहे, सगळ्यांना मिळून 18.5 करोड रुपये. 2,960 कन्स्ट्रक्शन कॉस्ट फक्त दिलेली आहे 2,960. म्हणजे आता 250 फुटाचा एक शॉप आहे, याची मार्केट व्हॅल्यू 35 ते 40 लाख रुपये आहे, त्याला 5.5 लाख रुपये व्हॅल्यू केली आहे आणि 5.5 लाख सॉलिड म्हणजे 11, म्हणजे 40 लाखाचे 11 लाख. आणि ते पण ते नाही, आम्ही त्यांना खूप वेळा नंतरही भेटलो, मी SDO साहेबांना स्वतः जाऊन भेटलो याच्याविषयी. ते म्हणाले मी यातलं टेक्निकल एक्सपर्ट नाही, मी फार परत आर्बिट्रेशनसाठी कलेक्टरला रेकमेंड करतो. हे एकच वाक्यात त्यांनी आम्हाला हे केलं. 20 रुपये बिल्डिंग मध्ये माझी खालती गाळा आहे, तो जवळजवळ आज 385 स्क्वेअर फीटचा गाळा आहे. आज रजिस्ट्रेशन फीस जर करायला गेली त्याची रजिस्ट्रेशन फी 7 ते 8 लाख रुपये. आज शासन आम्हाला सांगते की तुम्ही 5 लाख घ्या आणि मोकळे व्हा. आज 2-2, 3-3 पिढ्याचा आमचा धंदा चालला आहे आणि हा धंदा जर म्हणणार पुढच्या पिढ्या करणार काय? रेल्वेचं काय प्रोजेक्ट चालू आहे जे तुम्हाला खाली करायला सांगतो? रेल्वेचा पुढं 6 नंबर 7 नंबर काहीतरी लाईन टाकतात नवीन. ते ठीक आहे, लोक हितासाठी लोक करतात, पण त्या हिशोबाने लोकांचं पण हित त्यांनी बघितलं पाहिजे. आता जे गाणे जे शॉप तुम्हाला खाली करून देतात ते 3-3, 4-4 पिढी ज्यांनी व्यवसाय केलाय ते अचानक चालतं तुम्ही खाली करा, पुढच्या पिढीने करायचं काय? मैं जस्ट सेक्रेटरी हूँ. पिछले 2 साल से जो भी बोरीवली विरार के बीच में 5th और 6th लाइन के एक्विजिशन रेट जो बात हुए, जो भी पत्र व्यवहार हमारे साथ में हुआ है, सबका मैं साक्षी हूँ. सबसे बड़ी अफसोस की बात यह है कि हम अपनी कोई भी तकरार उनको रिटर्न में देते हैं, आज दिन तक उनको सिवाय रेल मिनिस्ट्री दिल्ली जिन्होंने ये लिखा कि तुम्हारा ये मसला रेल प्राधिकरण का है, आज तक मुंबई विकास प्राधिकरण का है, आज तक किसी भी डिपार्टमेंट ने हमको वापस रिटर्न में रिप्लाई नहीं दिएगा. आप ये तकरार हमको जवाब वहां जाते हैं, गोल गोल बातें करते हैं, सर्वे पूरा होता है, आधी अधूरी इन्फॉर्मेशन पूरे देते हैं. हमारे 5वें मेंबर है, 37 मेंबर का उन्होंने रिप्लाई दिया हुआ है, वो भी काफी फोर्सफुली बोलने के बाद हमको 37 हमको 7.5 करोड़ दे रहे हो, हम कैसे बांटेंगे? वो तो लड़ाई हो जाएगी ना. तो लास्ट में एक लिस्ट दिया है, उस लिस्ट में सिर्फ 55 मेंबर का सर्वे होने के बाद में सिर्फ 37 मेंबर का लिस्ट दिया हुआ है. 16 फ्लैट पूरे खा गए और उसमें वो सारी गड़बड़ वेरिएशन कर रहे हैं. यहाँ पे कितने या तो क्या होता है, या तो हो सकता है SDO साहब की सीट कलेक्टर साहब को रिपोर्टिंग करना SDO साहब को होता है, या तो ये हो सकता है कि SDO साहब जो टीम है वो प्रॉपर्ली काम नहीं कर रही है, या उनका सुप्रीम बराबर नहीं है, कुछ भी कारण रहेगा. तो हमारी त्रास का जितनी बार रिटर्न में दिया है कोई प्रॉपर रिप्लाई नहीं. कौन सी बिल्डिंग जा रही है रेलवे की और कितने परिवार रहते हैं यहाँ पे? लगभग 6 बिल्डिंग है. शिव शक्ति है सोसाइटी, सहयोग सोसाइटी है, इसके पीछे अदर्स है, हमारी जज के पास सोसाइटी है, आगे चंपा सदन है, उसका बाद है वो गुरु कृपा. तो इस पूरे और लास्ट में स्कूल अलग मेट्रो है, इसमें लगभग 1000 परिवार है. कितना 1000 परिवार, लेकिन वो कॉमर्शियल भी है, रेसिडेंशियल भी है, अलग चीज है. तो हमारी मांगनी खाली यही है कि हमको एक्विजिशन में कहीं को आपत्ति नहीं, आप एक्वायर करो, पब्लिक प्रोजेक्ट है, हम कॉपरेट करना चाहते हैं, लेकिन जो वैल्यू है वो फेयर मार्केट ले दो. हमारी ये मांग है. मेरा नाम अरुण मालविया है और JS कृपा बिल्डिंग में मेरा ऑफिस है, मैं चार्टर्ड अकाउंटेंट. ये पिछले 1.5 साल से रेलवे बोरीवली से विरार 5वीं और 6ठी लाइन के लिए लैंड एक्विजिशन का मामला चल रहा है, जिसमें सभी रेलवे ने इतना नेग्लिजेंसी से सब काम किया है कि उनके 3-4 बार नोटिफिकेशन आ चुके हैं लैंड एक्विजिशन के लिए, लेकिन कोई भी नोटिफिकेशन में प्रॉपरली उन्होंने अभी तक हर एक बिल्डिंग को नोटिफिकेशन में कहीं ये नहीं लिखा है कि JS कृपा का इतना लैंड हम लोग एक्वायर कर रहे हैं. लास्ट में जाके हमने उनको रिप्लाई भी दिया है सब चीज का, लेकिन वहां से कोई भी हमको अभी तक जवाब राइटिंग में कुछ भी नहीं मिला है. लास्ट में हमको फरवरी में एक फाइनल नोटिस आया है, उसमें वैल्यूएशन उन्होंने दिया है प्रॉपर्टी का, लेकिन उसमें भी ऐसा है कि हमारे बिल्डिंग JS कृपा में 55 मेंबर है, जबकि उसमें से सिर्फ 37 मेंबर्स का वैल्यूएशन रिपोर्ट उन्होंने दिया है, जबकि सब सर्वे वो PWD वाले के साथ में रेलवे वाले करके गए, सब फ्लैट को खोल के नाप चौक करके, उसके बावजूद भी उन्होंने ऐसा किया है. तो